पण मी महिन्याला एक उडी मारतो फक्त हे पाहण्यासाठी माझी मान, कंबर, पाय सगळे लवचिक आहेत की नाही. लवचिकता जन्मजात असते, तिचा वापर न केल्यामुळे हळूहळू शरीर रिजिड होत जातं. तसंच मनाचं आहे. मला एक व्यायामाचा आपला विषय सुरू आहे, त्यानिमित्ताने मला डॉक्टर मुलमुलेंना एक प्रश्न विचारायचा आहे की अनेक लोक ताणतणावाखाली असतात आणि काही मानसोपचार तज्ज्ञ त्यांना व्यायाम करण्याचा सल्ला देतात ताणतणाव कमी करण्यासाठी. तर हे असं काही आहे का की व्यायाम केल्याने मनावरचा ताण हलका होतो, किंवा तुम्ही जर एखाद्या ताणतणावग्रस्त परिस्थितीत असाल तर तुम्ही व्यायाम करायला लावल्याने त्याच्यात फरक पडतो, असं काही आहे का? तणावमुक्तीसाठी व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. आता सर सांगत होते, माझ्या डोक्यात एक वाक्य आलं की व्हॉट यू डू ओनली विथ द बॉडी इज एक्झर्शन, व्हॉट यू डू विथ माइंड अँड बॉडी इज एक्झरसाइज. अनेक लोक असं म्हणतात की आम्ही घरची कामं करतो, भांडे घासतो. एक जण म्हणाला मी 5 किलोमीटर दूर माझं ऑफिस आहे, तिथे जातो रोज, परत पायी येतो. हा म्हणजे व्यायाम नाही आहे, हे कष्ट झाले. बिल्डिंगवर काम करणारा मजूर पहिलवान नाही बनत, तो कष्ट करत असतो. भांडे घासणारी बाई ही काय म्हणतात व्यायामाचे म्हणजे ते काही आदर्श हे नाही असू शकत, ज्याच्यामध्ये तुमचं मन अंतर्भूत आहे आणि मनाला एक प्रकारचा आनंद होतो आहे ते करण्यातून. दुसरी गोष्ट, व्यायामाने छान वाटतं हे गुळमट वाक्य झालं. त्याच्यामागे शास्त्रीय कारण असं आहे की जेव्हा माणूस व्यायाम करतो, एक्झरसाइज करतो, त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये विशेषतः मेंदूमध्ये एंडॉर्फिन्स नावाचे केमिकल्स रिलीज होतात. हे एंडॉर्फिन्स असे केमिकल्स आहेत, पेप्टाइड्स आहेत की जे आपल्या शरीराने, आपल्या मेंदूने निर्माण केलेले नैसर्गिक वेदनाशामक आहेत. एक तुम्हाला साधा अनुभव सांगतो की माणूस व्यायाम सुरू केल्यानंतर पहिले काही दिवस अंगदुखी वगैरे होते, नंतर हळूहळू व्यायाम केल्याच्या नंतर एक एक्झाल्टेड फिलिंग येते, एक चांगलं वाटतं. ते चांगलं या एंडॉर्फिन्समुळे वाटतं. तेव्हा व्यायामाच्या मागे फार महत्त्वाची शास्त्रीय कारणं आहेत. डिप्रेशन हा विकार सिरोटोनिन नावाच्या मेंदू रसायनाच्या कमतरतेमुळे निर्माण होतो आणि असं आढळून आलेलं आहे की व्यायामामुळे मेंदूमध्ये सिरोटोनची निर्मिती होते. तेव्हा डिप्रेशन दूर करणारं रसायन जे आहे मेंदूतलं ते व्यायामाने वाढीला लागतं. जे माणसं सातत्याने व्यायाम करतात त्यांच्यापासून डिप्रेशन दूर राहतं. एक साधी गोष्ट आहे की हेल्दी माणूस आहे, फिट माणूस आहे आणि तो कधी असा मला फार उदास वाटते असं सहसा म्हणताना दिसत नाही. उदास निराश वाटते असं म्हणणारा माणूस गळपाटलेलाच असतो, म्हणजे त्याचे खांदे उतरलेले असतात, पोट तरी सुटलेलं असतं, तो फिटनेस नसतो. ज्याचं फिटनेस चांगलं आहे त्या माणसाला पकडून तुम्ही केव्हाही विचारतो, तो सहसा उदासीनता किंवा याची तक्रार करणार नाही. एक मुद्दा सुरुवातीला आला तो मला फार महत्त्वाचा वाटला की सर म्हणाले की जन्मतःच प्रत्येक माणूस शरीराने अतिशय लवचिक असतो. लहान मुलाचे पाय डोक्याला लागतात, तो उलटा पालटा उड्या मारतो. मला आत्ता इथे या प्लॅटफॉर्मवर कोणीतरी एक कोलांटी उडी मारून दाखवा, म्हणजे मी दर महिन्याला एक कोलांटी उडी मारून पाहतो. लहान मुलं गादीवर झोपताना असे डोकं खाली टेकून उडी मारतात. आता ते चांगलं दिसणार नाही इतक्या लोकांसमोर, त्याच्यामुळे मी इथे मारत नाही उडी. पण मी महिन्याला एक उडी मारतो फक्त हे पाहण्यासाठी की माझी मान, कंबर, पाय सगळे लवचिक आहेत की नाही. लवचिकता जन्मजात असते, तिचा वापर न केल्यामुळे हळूहळू शरीर रिजिड होत जातं. तसंच मनाचं आहे. आम्ही जन्मतः फार लवचिक असतो, आम्ही कोणालाही सहज ॲक्सेप्ट करतो. आम्हाला राग आला तर आम्ही पटकन बोलून दाखवतो, तो दाबून नाही ठेवत. आम्हाला हसू आलं तर आम्ही पटकन हसतो, तर तेही दाबून नाही ठेवत, कारण भलत्या ठिकाणी हसणं हे संस्कृतीच्या विरुद्ध आहे ना आपल्या समाजाच्या. आम्ही हळूहळू मनाने सुद्धा रिजिड होत जातो आणि आमची मनाची लवचिकता हळूहळू कमी होत जाते. मग आम्ही आपल्या भावना सगळ्या त्या अशा संस्कृतीच्या आणि समाजाच्या या काटेकोर नीतिनियमांच्या मागे बंदिस्त करून ठेवतो. मग अगदी मोजकं हसायचं. मनामध्ये वाटत असते साल्याला एक ठोसा मारावा. लहान मुलं ते करू शकतात, आपण नाही करू शकत, आपण करत नाही. मग भावना दाबून 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 त्यांचा निचराव होत नाही, कधीतरी होतो आणि त्याचा स्फोट होऊन जातो. दुर्दैवाने व्यायामाच्याच बाबतीत चर्चा चालू आहे म्हणून एक सहज आठवलं म्हणून सांगतो की आजकाल 2 प्रकारची दुकानं उदंड झालेली आहे प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये. ती म्हणजे पहिलं दुकान म्हणजे ज्याला वपू काळेंच्या भाषेत सांगायचं तर मानवी चेहऱ्यांमध्ये, विशेषतः स्त्री मानवी चेहऱ्यांमध्ये परमेश्वराने ज्या काही चुका करून ठेवल्या त्याची दुरुस्तीची केंद्र म्हणजे ब्युटी पार्लर्स. आणि दुसरे जिम, उदंड जिम्स. नांदेडसारख्या एक 5 लाख लोकसंख्या असलेल्या गावामध्ये 15-20 जिम्स आहेत.
त्या जिममध्ये तरुणाई येत नाही, फार वाईट वाटतं. माझ्यासारखे लोक जातात, पण त्याचा फॅड वाढला आहे. व्यायामाचं सर सांगतात तसं ते आयुष्याचा भाग असला पाहिजे. रोज आंघोळ करा हे काही 3000 लोक जमवून सांगण्याची गोष्ट वाटणार नाही कोणाला. तसं रोज सकाळी उठून व्यायाम करा ही सांगण्यासारखी गोष्ट आहे. उद्या दात घासा म्हणून सांगायला वर्कशॉप घ्यावं लागतील. व्यायाम हा भाग आहे एक सगळा त्या सुरुवातीच्या सकाळच्या आन्निकातला, पण फॅशन पुरता सगळं आहे मात्र. तर त्याच्यावर 4 ओळी एका कवीने असे सांगितल्या की ब्युटी पार्लर आणि एरोबिक्सहून येता कशी मी दिसते सौ विचारती झाली. मी म्हणालो बाकी इमारत तशीच भक्कम आहे, भुवई फक्त बारीक झाली. व्हेरी नाईस.